नमस्कार तुम्हा सर्वांना. हा माझा पहिला ब्लॉग आहे. खरं सांगायचं तर मला खूप दिवसापासून सुरुवात करायची होती, पण आज थोडंसं धाडस केलं आहे. माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसत रेसिपी, फॅमिली, लाईफ रुटीन, मुलींसोबतचे मजेशीर किस्से आणि भरपूर काही गोष्टी अभ्यास कर ना तुम्हाला बा. आवडल्या असतील तर कमेंटमध्ये जाऊ सांगा. मग राहिलेला कर. चला तर मग आपण सुरुवात करूया. तुम्हाला काय बघायला आवडेल मला कमेंट करून सांगा. नक्की कमेंट करून सांगा. पहिला ब्लॉग. ही माझी मुलगी क्रिशा दिवसभर उड्या मारत राहते. कोणी पप्पाकडं पैसे कुणाकडून येतात? पप्पाकडं पण रांगोळी घेतली. काम करावं लागते तरी पैसे येतात. सगळ्या घर रांगोळ करणार बघा आता. काढत्यानच मी नाही म्हणते तरी गेली. घरानं करते, बाहेर जाऊन सगळे रांगोळी. फ्रेंड आलेली तिची. फ्रेंड म्हणलं की बाहेरच काम. सगळे रांगोळी साडून टाकल्या आणि जमा करी बघा. काहीच करो. आणि शाळेतून आले की असा अवतार करते. कपाटामधल्या सर्व वस्तू काढते. सगळ्या डोक्याला लावती. विना सगळं. तिची फ्रेंड आली, ती गेली, तिची मम्मी आली न्यायला. ती गेल्याच्या नंतर ही पण मागं मला पण जायचंय. पण तिला कसं समजून सांगितलं. नंतर मग आमचे सर आलेले, किशूचे पप्पा शाळेतून जिल्हा परिषदवर आहेत. सर्वांसाठी चहा ठेवला. चहा पिला सगळ्यांनी. आणि ही डिकली रडायला. मला चॉकलेट का आणलं नाही पप्पा. बस समजावून सांगितलं आणि स्टडी करायला बसला. होमवर्क राहिला होता तिचा. शाळेतून आली की नुसती खेळायचं. हँडरायटिंग काढ छान. ती म्हणती मला काय करते, तू काय करते मोबाईलमध्ये. माझे फोटो काढते. तिला म्हणलं नाही. अभ्यास करत आहे मस्त. अभ्यास करत एक आली माझ्या. आणि नंतर अभ्यास झाल्यावर तिच्या पप्पाने तिला ग्राउंडवर नेलं खेळायला. तोपर्यंत मी स्वयंपाक करून ठेवला. भाजीपाला संपला होता घरातला. काय करावं सुचेना. काय पिठलंच केलं. आणि नंतर बघा ती घरी आल्याच्या नंतर फुलांचा किती दांगडो केला. नंतर तिला इडली खायची होती. सकाळीच मी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजू घातली होती. ती धुवून घेतली आणि मिक्सरमधून चांगली काढली. सॉरी, पण मी माझा चेहरा दाखवू शकत नाही. कोणा घरी नाही पटत, आमच्या घरी नाही जमत. त्याच्यामुळं मी माझ्या मुलींचा चेहरा दाखवू शकते. आणि माझं रुटीन ते काढलं, ते ठेवलं बाजूला फॉर्मेट व्हायसाठी. आणि हे बघा भांड्याचा राडा किती. तो सगळा क्लीन केला. गॅसवर सर्व पुसून घेतला. तोपर्यंत किशूच्या पप्पानं दूध आणले, दूध तापवले आणि किशूला दूध दिले. संध्याकाळी रोज दूध पिते बोर्नव्हिटा टाकून. तर असा होता आजचा दिवस. गेली तर तिचं तोंड तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. प्लीज असा सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये काय बघायला आवडेल. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.